आले का पाहुणे? हो आले आले. या या या, नमस्कार नमस्कार. बस बस. ढोय. किती छान दिसतेस तू. चिमणे, हे सगळे दागिने आपणच नाही खाऊन टाकायचे हा? पिंट्या दादा, येईल तो, डोंट वरी. आणि असं चेहरा उदास करून नाही बसायचं. आजच्या दिवशी गोड हसायचं. मकर संक्रांतीच्या तुला खूप शुभेच्छा. तिला पण. नारायण, काय म्हणजे? घातलेस ना हलव्याचे दागिने? का? अरे दिसतायत सगळ्यांना तू घातले ते बघ, दिसतायत ना सगळ्यांना. दिसतायत तरी तू कशाला बोलून दाखवतेस जोर जोरात? का? काय झालं? काय झालं काय? हे असलं मला काही आवडत नाही. विदूषकासारखा दिसतो मी. केवळ आदिराची इच्छा म्हणून घातले तुम्ही. तुझ्या इच्छा जरी घातलीस ना, पण तू खरंच गुंडच दिसतोस. हे मला सांग, स्वानंदी काय बोलली? ओके. ओके, तू ओके दिसतोस असं म्हणाली ती? त्या सगळ्या गोष्टींनाच ओके म्हणतात. ऐक ना, तू जसं स्वानंदीला आहो जाओ करतोस ना, तसं त्या आनंद सांग ना मला अहो निकिता असं म्हणाला. डार्लिंग, त्यापेक्षा मी एक काम करतो. मी तुम्हाला दोघांनाही अहो आनंद, अहो निकिता असं म्हणत जातो. असे मी तुमच्यासमोर आयुष्यभरासाठी हात जोडलेलेच आहेत, हो की नाही? अधिरा स्वानंदी, चला म्हणजे हळदी कुंकू सुरू करूया ना आपण. हो आजी, हो. झालं का? अधिरा, स्वानंदीची पूजा संपत देखील आली, पण अजून तुझ्या नवऱ्याचा पत्ता नाहीये. म्हणजे त्यांचा पहिला सण, पहिली संक्रांत होत आली, इनफॅक्ट झालीच.
तुझी संक्रांत होईल की नाही नंदुते, अगं रोहन अजून का नाही आला? कधीपासून आपण वाट बघतो, केव्हा येणार आहे तो? येईल तो अगं. कधी पण? पूजा सुद्धा संपलीये, कधी येणार आहे तो? सगळे विचारतात मला इथे. हो मला कळतंय उशीर झालाय पण अगं पण तो येणार आहे असंच ना? अगं हेच तुम्हाला केव्हापासून सांगतेस, तू मला सांग ना कधी येणार आहे तो? हे बघ नंदुते, जर तो आज आला नाही ना तर यापुढे मी तुझं कधीच ऐकणार नाही. नाही आदिरा, अगं तो वाटेत आहे. आपल्याला बाबांनी सांगितलं की नाही, तो निघालाय ऑलरेडी, येणार तो. बरं थांब जरा, मी परत फोन करून बघते. आदिरा, कानावर आलं ते खरंय का ग? तुझ्या सासूनी घराबाहेर काढलं होतं तुला? ओ, म्हणून तुझा नवरा आला नाहीये का आज?